संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चर्चेत असलेलं रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील उमटे धरण आणि या धरणाचा जो प्रश्न आहे, समस्या आहे, ही मॅक्स महाराष्ट्राने सातत्यानं मांडली आहे। परंतु मी आता ज्या खळईमध्ये उभा आहे ती आहे उमटे धरणाची ओव्हरफ्लोची भिंत। माझ्या मागे आपण बघू शकता की या भिंतीची किती दुरावस्था झालेली आहे। संपूर्ण भिंतीला लागलेले दगड आहेत, ते धारदार दगड निखळून खाली पडलेले आहेत। इथं देखील समोर मोठी खळई या ठिकाणी पडलेली आहे। जर येत्या पावसाळ्यामध्ये पावसाचं प्रमाण जर अधिक असेल, अधिक पर्जन्यवृष्टी जर झाली तर ही ओव्हरफ्लोची पर्यायी जी भिंत पाणी सोडण्यासाठी आहे ती भिंत कोसळून या सभोवताली धरणाच्या सभोवताली असलेल्या ज्या 33 आदिवासी वाड्या आहेत, 47 जी गावं आहेत, त्या गावातील नागरिकांच्या जीविताला मोठा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे। आतापर्यंत या ठिकाणचे जे लोकप्रतिनिधी आहेत तसेच या ठिकाणचे प्रशासकीय अधिकारी आहेत, यांनी उमटे धरणाकडे दुर्लक्ष केलंय का असा सवाल आता या ठिकाणी उपस्थित होतोय। आता सद्यस्थितीमध्ये कोणत्या प्रकारचं ऑडिट देखील या ठिकाणी झालेलं नाही। त्याबरोबरच आपण बघतोय की आता जी परिस्थिती या धरणाची झालेली आहे, हे धरण जर कोसळले तर हजारो नागरिकांचा बळी घेण्यासाठी हे धरणाची ही ओव्हरफ्लोची भिंत कारणीभूत ठरणार आहे। त्यामुळे लवकरात लवकर प्रशासन असेल किंवा जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी असतील, त्यांनी या उमटे धरणाच्या ओव्हरफ्लोच्या भिंतीवर तात्काळ सुरक्षिततेच्या दृष्टीने उपाययोजना करावी अशी मागणी आता येथील जनतेतून जोर धरताना दिसत आहे। मॅक्स महाराष्ट्रासाठी धम्मशील सावंत, रायगड, कोकण।